हाय फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजी। सुरुवातीला मी हे चिकन धुवून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा चम्मच हळदी ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि चिकन मसाला अर्धा चम्मच ॲड केलेला आहे। थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चम्मच लसूण पेस्ट ॲड करून हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिश्रण आता मिक्स करून घेतलेलं आहे। 5 ते 10 मिनिटं ह्याला झाकून ठेवायचं आहे। मसाला लावून ठेवलेले चिकन आता प्रथम उकडून घेऊ। त्यासाठी सुरुवातीला 2 माप तेल टाकून नॉर्मल असं गरम करून घ्यायचं आहे। छान असं तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये 1 चम्मच लसूण पेस्ट ॲड करू। त्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे। यामध्ये आपण हे चिकन ॲड करू। यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं। 5 ते 10 मिनिटं याला वाफेवरती असेच झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण इकडे थोडंसं पाणी गरम करून घेऊया। 10 मिनिटं झालेले आहेत। तर आता हे चिकन छान असं उकडलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे आपण वाफेवरती नॉर्मल गॅसवरती पाणी न टाकता। तर हे आता आपण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 माप तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण पेस्ट ॲड करायचे आहे। त्याचबरोबर चिकन मसाला, काळं तिखट 1 चम्मच, चवीनुसार मीठ, यामध्ये आता उकळून घेतलेलं चिकन ॲड करायचं आहे। थोडंसं पाणी, भाजी घट्ट येण्यासाठी तुम्ही यामध्ये डाळीचं पीठ किंवा आपला डाळवा जो असतो तो बारीक करून त्याचं पीठ करून घालू शकता। चला तर मस्त अशी चिकनची भाजी रेडी आहे।